परवाची घटना अतिशय दुर्दैवी आहे। जे कचऱ्याच्या ढिगाखाली जे कामगारांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्याविषयी मी संवेदना व्यक्त करते माझ्यातर्फे आणि शासनातर्फेही। झालेली घटना अतिशय दुर्दैवी होती आणि अकस्मात झालेली आहे। आता म्हणजे इतर दुर्घटनेपेक्षा ही वेगळी आहे, कारण हा कचऱ्याचा ढीग असल्यामुळे जी आपण म्हणता की जी ही चाललेली आहे तपास यंत्रणाला वेळ लागतोय। त्यामुळे मला असं वाटतं की कचऱ्याच्या ढिगातून विषारी वायूचा पण संसर्ग असल्यामुळे त्याला वेळ लागतोय। पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊसही आहे, या दोन्ही गोष्टीमुळे ह्या गोष्टींना जरासा वेळ लागत होता। त्यामुळे नातेवाईक संतप्त होते, पण त्यांनाही मी आता समजवलेलं आहे। झालेली घटना अतिशय वेदनादायी आणि दुर्दैवी आहे। काही चौकशीचे काही आदेश आपण काही सूचना दिलेल्या आहेत का? चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत, जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे। त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही। त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल। तो तळमजला जो आहे त्यालाच फक्त क्लिअरन्स सर्टिफिकेट होतं आणि इतर पहिला आणि दुसरा मजला जे आहे त्याला पूर्णत्वाचा दाखलाच नव्हता। म्हणजे ते विनापरवाना होती असं एक कागद जे आहे ते पालिकेच्या बांधकाम विभागाकडनंच समोर आलेलं आहे। तर विनापरवाना ती सगळी इमारत होती आणि तिथं हे सगळं चालू होतं। पालिकेचंही दुर्लक्ष झाल्यासारखं दिसतं। आता ह्या घटनेनंतर अनेक गोष्टी समोर होत आहेत, चौकशा चालू आहेत आणि चौकशी अंती जे काही निर्णय होतील, जे काही निर्णय समोर येतील, जो काही अहवाल समोर होईल त्याच्यानुसार शासन नक्कीच कारवाई करेल। वहिनी, या सगळ्या प्रकरणी नातेवाईकांनी आरोप असा केलाय की पाठीमागच्या गेटला ॲम्ब्युलन्स लावतात, जे काही होते ते आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही 3 दिवस झालं मुक्काम इथं करतोय, ऑपरेशन तुम्ही करा, पण आम्हाला सत्यता कळवा। तुम्ही नातेवाईकांशी काय बोललात का? दुपारी देखील नातेवाईक अक्षरशः रडत तिथं गेलेले, लपून छपून बॉडी बाहेर काढली जाते असं त्यांचा आरोप नाही, आत्ताच काही नातेवाईकांनी मला सांगितलं की एक जी बॉडी होती ती त्यांना न माहिती होता बाहेर दुसऱ्या साईडने गेली असं त्यांचं म्हणणं आहे। पण तसं खरं करण्याचं काहीच कारण नव्हतं। पण मी त्यांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडीज निघतील त्या नातेवाईकांना अगोदर दाखवा, कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहत आहेत आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्या त्यांच्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये पहिली बॉडी दाखवा। असे काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका, कारण सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण त्यामध्ये तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे। मगाशी आयुक्तांचा आणि नातेवाईकांची बरीच चर्चा झाली आणि नातेवाईकांनी अनेक मागण्या केलेल्या आहेत। आयुक्तांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल, तर त्या मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने आर्थिक मदत असेल, नोकरीच्या अनुषंगाने असेल, बऱ्याच मागण्या आहेत आणि त्यांना त्याच्यात एक शाश्वती मिळत नाहीये किंवा एक शब्द मिळत नाहीये। तर ते त्यासाठी बऱ्याच हे करतात की लेखी काहीतरी मिळावं। आता आम्हाला कंपनीतर्फे ज्या काही ते हेल्प करणार आहेत, जी काय मदत देणार आहेत त्याच्याविषयी सांगितलेलं आहे। पण आणि सरकार प्रत्येक मृत व्यक्तीला 5 लाख रुपये देतात आणि जखमींची सगळी खर्च करतो। पण महापालिका पण जखमींना आणि मृतांना 10 लाख रुपये देण्याचं त्यांचं ठरलेलं आहे। पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीमागं गेलेल्या 1 कोटी रुपये मिळावे। आम्ही सगळेजण आता याबाबत चर्चा करू आणि जो काही योग्य निर्णय असेल तो आपल्याला सांगितला जाईल।